काय रामभाऊ, जर एवढी बलाढ्य रणचंडी माझ्या घरात येऊन बसली तर मी समाजाचं उद्बोधनाचं आणि जागृतीचं काम का करू शकत नाही? बरोबर. आज हे सरकार मी स्वतः स्थापन केलं आहे रामभाऊ. तुळजाभवानी आईला विनंती करून करून, स्वामी समर्थांच्या मठात तपस्या करून करून हे सरकार मी माझ्या सुदर्शन चक्राने स्थापन केले. बरोबर. पण मी लपून का राहतो? कारण की मला समोर येण्यासाठी जे माझं रामाचं नाक होतं ते मला ह्या वर्षी रामनवमीमध्ये प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपलं नाक हे जर आपण शूर्पणखेचं कापलं होतं मागच्या जन्मामध्ये, इथेच ते कुंड इथेच आहे. बरोबर. तिथेच आपण तप जास्त करतो. आणि जरी त्या बाजूने तुम्ही जिकडून शूर्पणखा आली तिकडून ते तुम्ही चांगलं गार्डन बनवता, चांगली गोष्ट आहे. या साईडला जिथे प्रभू रामांचा पुतळा आहे तिथे अजरामर गार्डन बनवा. ते गार्डन तुम्हाला मी लिहून देतो. शेगावच्या महाराजांची प्रेरणा आहे ती, किंवा शिर्डीच्या बाबांची आणि ह्या जनार्दन बाबांची पण प्रेरणा आहे ती. ते गार्डन मी तुम्हाला लिहून देतो थोड्या वेळाने. बरोबर. आणि असं गार्डन बना की जे नदीत वाहून नाही गेलं पाहिजे. काही आई गोदावरी तुम्हाला माहिती नाही अजून, ती मला दर्शन देते. ज्यावेळेस मी तिथे माझं पाऊल ठेवलं का ती म्हणती, बाळा तुझ्या पावलातून मी प्रगट झाली. तिला म्हणतो, नाही आई तू श्रेष्ठ आहे, माझ्या पावलातून तू प्रगट नाही झालीस. बरोबर. म्हणजे ही गंगासुद्धा माझ्याशी बोलत आहे भीष्माचार्यासारखी. मग आता लेख मोठा जर करावा तर हे फेसबुक वगैरे हे तोडके आहे सगळे, हे गुगलसुद्धा तोडकं आहे. बरोबर. आणि ऑनलाईन काही पण दाखवतात ते मोबाईलमध्ये की चायनामध्ये आज असं झालं तसं झालं, त्या ट्रम्प साहेबांना काय झाले. अरे ट्रम्प साहेबांच्या केसालाही धक्का लागून देणार नाही एवढं त्यांच्यावरती प्रेम आहे माझं. बरोबर. कारण की मी जेवढे महापुरुष किंवा जेवढे इंद्र बनवलेत ना ते माझ्या प्रेमापोटी बनवलेले आहेत. बरोबर. ट्रम्प साहेबांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. ओके. एवढं प्रेम आहे त्यांच्यावरती आणि ते येशू देत असतो. माझं काय, मी तर साधा भोळाच माणूस आहे अजून. बरोबर. आता बजरंगबली, ब्रह्मपिता आश्रमासमोर बघा ज्योतिबा फुलांचा फेटा आणि त्या आपल्या टिळकांचा फेटा. काल मी जाता जाता कामाला पाहिलं की त्यांचा फेटा तिथे अक्षरशः एका चुकीच्या ठिकाणी पडलेला होता. समोर बजरंगबलीचं मंदिर होतं आणि त्या ब्रह्मपिता आश्रमामध्ये दुसरंच काहीतरी त्यांचं चालतं आतमध्ये काय काय चुकीची कामं, आणि ते आपल्याला तिसऱ्या डोळ्याने दिसतात. पण कसं आहे, आपण पोलिसांचा एकदम असं समोरासमोर खबरी नाही आहे. आपण पोलिसांना कसं वेगळ्या माध्यमातून या गोष्टी सांगत असतो, समाजसुधारक म्हणून सांगत असतो. म्हणजे पोलिसांचा मी अस्सल मित्र नाही म्हणत, कारण की चुकीचे पोलीस मला आवडत नाहीत बिलकुल. त्या म्हणजे नाना पाटेकर सारखं आहे माझं, किंवा तो राजकुमार हिरो त्यासारखे आहे. आपल्याला चुकीचे पोलीस पण आवडत नाहीत. आपल्याला जे खरे पोलीस आहेत तेच आवडतात, जे देशासाठी जीव द्यायला तयार आहेत, म्हणजे मिलिटरीसारखे. म्हणून मी तिरंगा पोलीस बोलत असतो त्यांना. आता ज्योतिबाचा फेटा मोठा झाला ही गोष्ट ठीक आहे. शूरमावळ्यांनो, जहाल बना, काहीतरी क्रांती करा. जहाल बनून धारणा करा, तलवारीची धारणा करा आणि कायद्याची धारणा करा. शूर रणचंडी तुळजाभवानी अफजल्या लचके तोडत आहे आपल्या आबरूची. आपल्या लहान मुलींची इज्जत लुटत आहेत. आपल्या मुली महिला सुरक्षित नाही आहे. हे माझं दुःख आहे बाळा. अति भोळा समशानवाशी मी सोमनाथ तीर्थावरती. म्हणजे त्या ज्या भूपेंद्र पटेल साहेबांच्या इथे मी जातो तर त्यांच्या 10-20 गाड्या असतात आणि ते साध्या गाडीत बसतात 10-15 लाखाच्या गाडीत, आणि त्या मोठ्या गाड्या माझ्यासमोर मिरवतात. त्यांना वाटतं महाराज याच्यात बसतील, मी कशाला बसू. बरोबर की नाही. मला CM लोकांशी काय घेणं देणं नाही आहे. तर मला जे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्यासारखे जे इंद्रदेव आहेत त्यांचा मी पाठीराखे आहे. म्हणजे मी विष्णू आहे. म्हणून मला अखंड विश्वातच हा बदल घडवायचा आहे. समुद्र मज न बुडविती, तिथे समुद्रसुद्धा रामभाऊ असा मागे मागे सरकतो आहे. मी तिथे समुद्रात डुबायला जातो कसाला रामासारखी जलसमाधी घेऊन, पण तो समुद्रसुद्धा मागे मागे सरकतो. काय त्याला मी एकदा पिलं होतं. बरोबर. असा नंगा गोसावी आहे मी घाटकोपरचा. म्हणून इथे ते तरुण पिढीचं मुद्दाम नाव टाकलं मी घाटकोपरच्या, की बाबा तरुण पिढी पण माझी शिष्य झाली तर त्यांचं जर रक्त खवळलं तर ही समाजातली घाण आपल्याला साफ करायला 1 मिनटं पण लागणार नाही. बरोबर. आपल्या डोळ्यामागे चालल्या त्या सगळ्या घटना. शिष्य कल्पतरू मी लाडक्या पाडसा. म्हणजे जर तुम्ही माझ्या पाया पडून गेले तर तुम्ही 10वीत चांगल्या मार्काने पास झाले. ज्याला इंग्लिश येत नाही तो इंग्लिशचा पेपर लिहू शकला. तर असा मी तुमचा गुरुजी असल्यामुळे मला हे आज नवनाथांचा इशारा तुम्हाला देणं गरजेचं होतं.
संकेत आणि गुप्त CBI, गुप्त CID यांनाही ह्या गोष्टी CDS पोलिसांना कळवणं मला गरजेचं होतं. कारण की शेवटी आया बहिणींच्याच पोटी आपण जन्म घेतो. शिवरायकालीन गनिमी कावा आज मी तुम्हाला शिकवला. आज निसर्ग संतुलन व प्रलय जगबुडीतून तुम्हाला आज मी राखलेलं आहे, बरोबर, गोपकड्यांना. तर असा मी SHK घाटकोपर पॉलिटिक्स ईस्ट अस्सल मर्द जहाल मावळा शिवप्रभूंचा. तर इथे पृथ्वीचं चित्र आहे आणि ज्या चक्रधर स्वामी दत्तकृष्ण अवतार कर्तव्यपथ भारतीय जनता पार्टी, भारत माता सावरली आज साती आसरा ऐकती आई पार्वती, असा हा स्वामींचा स्पर्श मी तुम्हाला पाठवला आहे, बरोबर. आणि ही संजीवनी विद्या जैन धर्माची आणि बुद्ध धर्माची पाठवली मी तुम्हाला. तर सर्व विश्व भारतीय रामपिढी शिवपिढी जागृत व्हा आणि चांगले वागा इथून पुढे, बरोबर. तर आता ह्या लेखाला आपण अजरामर करत आहोत रामभाऊ, बरोबर. ह्या लेखाला आपण अजरामर करतोय. 2 मिनटं थांबा जरा. तर अशा प्रकारे अक्कलकोट स्वामी आणि भारतमातेला हा लेख मी तुमच्यासाठी समर्पित केला आहे. आता पुढे स्वामींचा आदेश अक्कलकोटून काय येतो त्याच्यावर डिपेंड आहे सर्व गोष्टी, बरोबर. म्हणजे लेखाचं खंडनही होतं कधी कधी, बरोबर. चला मग, स्वामी समर्थ आणि जय भारत माता.